मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत, भाग 14. अर्ध्या तपाचा काल पक्ष्यांचा थवा उडून जातो तसा केव्हा उडून गेला हे कळलंच नाही. युद्धशास्त्रातलं शिकायचं काहीच शिल्लक राहिलं नाही. उलट मी आणि शोणानं केलेल्या रात्रीच्या जादा सरावामुळं आमच्याजवळ स्वतःचं असं प्रत्येक शस्त्रातलं खास वेगळे हात होते. मल्लविद्येच्या आखाड्यात मी घटकाभर नुसती मेहनतच घेतली नव्हती, तर एकाच वेळी 4 मल्ल युवकांबरोबर मंडल खेळलो होतो. का कुणास ठाऊक, पण व्यायाम करताना मला दमल्यासारखं कधीच वाटत नसे. उलट जसजसा मी व्यायाम करी तसं माझं अंग तापत जाई. कधी ते इतकं तापत असे की माझ्याबरोबर हौद खेळणारे जोडीदार म्हणत, "कर्णा, असाच जा आणि 2 घटका गंगेच्या पाण्यात पडून अगोदर आपलं अंग थंड कर बाबा, आणि मगच आम्हाला तुझ्याबरोबर मल्लमंडल खेळायला बोलव. तुझं शरीर आहे का रथाची रसरशीत तापलेली घाव?" माझ्या बाहुकंटक डावाला तर ते सगळे इतके घाबरत की तो डाव घालण्याआधी मी शरीराची चपळाईनं हालचाल करू लागलो की ते सरळ आपण होऊनच उताणे पडत. या डावाचं एक वैशिष्ट्य होतं. प्रतिस्पर्ध्याची मान या डावात अशी सापडलेली असे की अंगातली सगळी शक्ती हातात एकवटून तिचा दबाव हळूहळू वाढवत गेलं की श्वास कोंडून प्रतिस्पर्धी घुसमटून मरून जाई. त्याचे हात आणि पाय पाठीवर त्यावेळी मोळीसारखे असे बांधलेले असत की मानेवरचा हात काढून घेण्याची शक्ती त्याच्यात असली तरीही त्याला ते शक्य होत नसे. हा माझ्या खास ठेवणीतला डाव होता आणि युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणे तो केवळ द्वंद्वाच्या वेळीच इतक्या क्रूरपणे वापरता येईल. द्वंद्वाची कल्पना एकच होती. 2 योद्ध्यांपैकी त्यात एकच शिल्लक उरे. या युद्धाचा एकच निकाल असे, विजय किंवा मरण. एखादा योद्धा मरणाच्या भीतीनं शरण आलाच तर त्याला जीवदान मिळेल, पण ते जीवदान म्हणजे विधवा स्त्रीच्या जगण्यासारखंच असे. योद्ध्याच्या राज्यात अशा जीवदान मागणाऱ्याला काडीचीही किंमत नसे. अशा द्वंद्व युद्धासाठी लागणारे सगळे डाव मी शिकलो होतो, पण सगळ्यात माझा अधिक भरवसा होता तो एकाच डावावर, बाहुकंटकावर. काळाच्या वाऱ्याबरोबर अशी दिवस रात्रीची अनेक ओली सुकी पानं निघून गेली. रोज भल्या पहाटे उठणं, गंगेत मनसोक्त डुंबणं, सकाळपासून दुपारपर्यंत पाठ चांगली तापेपर्यंत गंगेतच राहून सूर्यदेवांची आराधना करणं, दिवसभर युद्धशालेत शूल, तोमर, शताग्नी, प्रास, परीघ, भ्रुशुंडी, खड्ग, गदा, पट्टे अशी निरनिराळी शस्त्र फिरवणं, वेळ अपुरा वाटला तर रात्री शोणाला घेऊन पलित्याच्या धुसर प्रकाशात अचूक लक्षवेध करणं, आणि शेवटी दिवसभर घडलेल्या घटनांचं चिंतन करत कधी चंपानगरीच्या आठवणी मनात घोळवत झोपी जाणं. या चाकोरीत आता अर्ध तप गेलं. बालपणीतील वसू आता मनाच्या प्रांगणातून दौडेनासा झाला. चंपानगरीची जागा आता हस्तिनापुरानं घेतली. कुतूहल आणि शंका यांची जागा आता संयम आणि सामर्थ्य यांनी घेतली. चंपानगरीत गंगा किनारी वाळूत उमटणारी चिमुकली पावलं आता हस्तिनापुराच्या भूमीवर भक्कमपणं रुतू लागली. काळाच्या अजगरानं 6 वर्षांचा काळ गिळला होता. 6 वर्ष. या 6 वर्षात काय घडलं आणि काय नाही ते सांगायचं तर ती एक स्वतंत्र कथाच होईल. या 6 वर्षात मी युद्धशालेतला केवळ एक शिष्य होतो. इथं शिष्यासारखं कुणी कधीही मला वागवलं नाही. द्रोणाचार्यांच्या दृष्टीखाली माझं कृपाचार्यांच्या पथकात नाव होतं. त्या पथकात हस्तिनापुरातले सगळे सामान्य शिष्य होते. त्या सामान्य शिष्यातला मी सर्वात सामान्य होतो. शिष्यांच्या गर्दीत कृपाचार्यांनी किंवा द्रोणाचार्यांनी माझी कधीच विचारपूस केली नव्हती. आणि खरं सांगायचं म्हटलं तर त्यांनी मला विचारावं, माझ्या पाठीवरून हात फिरवावा असं मलाही कधी वाटलं नव्हतं. ज्या वेळी मला शस्त्रातला एखादा अवघड हात समजत नसे त्यावेळी क्षणभर मी डोळे मिटून माझ्या गुरूंचं म्हणजे सूर्यदेवांचं स्मरण करी आणि यक्षिणेची जादूची कांडी फिरल्याप्रमाणे पळात मी तो हात करून मोकळा होई. श्रद्धा ही सामर्थ्यवान असते.
कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असूच शकत नाही. शिष्यावस्थेत माझी सर्व श्रद्धा माझ्या गुरुवर होती. भीतीचा कधी लवलेशही मला शिवला नाही. पण मधून मधून माझं मन बंड करून उठे, ते एवढ्याचसाठी की शाळेतले हे दोन्ही गुरुदेव माझी कधीच का विचारपूस करत नाहीत. कर्ण म्हणजे काय एक दगडाचा पुतळा आहे असं वाटतं का त्यांना? तहानलेल्या माणसाला समुद्रात असून पाण्याचा एक थेंबसुद्धा प्यायला मिळू नये अशी माझी अवस्था होई. माझे हे विचार कुणाजवळ तरी बोलून दाखवावेत म्हटलं तो शोणाशिवाय दुसरं कोण होतं? माझं मन घुसमटून गेलं होतं. मोठ्या माणसांनी जवळ येऊन लहानांचे दोष दाखवले तर बरं असतं, पण त्यांची उपेक्षा केली तर, त्यांचा अनुल्लेख केला तर, त्यांच्या मनाचा अंकुर कोंदटतो. मग वाट फुटेल तिकडून तो बाहेर पडतो. या 6 वर्षात मला काय मिळालं होतं? निव्वळ घोर उपेक्षा, जळजळीत अनुल्लेख. कर्ण नावाचा कुणी एक शिष्य या युद्धशाळेत आहे हे कुणालाही माहीत नव्हतं. पुढं करण्याची मला सवय नव्हती, त्यामुळं माझं आणि शोणाचं एक वेगळं असं जग हस्तिनापुरातल्या युद्धशाळेमध्ये आपोआपच निर्माण झालं होतं. कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यावरच्या आदराऐवजी ती जागा शंकेनं घेतली होती. आपले हे नावाचेच गुरु आहेत असं वाटे. जे शिष्यांची मनं ओळखत नाहीत ते कसले गुरु? जे त्यांच्या मनाची कळी प्रेमाच्या फुंकरीनं फुलवत नसतात ते कसले गुरु? माझं मन गुरुप्रेमासाठी तळमळे आणि म्हणूनच मी माझी पाठ रोज उन्हात तापेपर्यंत माझ्या गुरूंचा हात पाठीवरून फिरवून घे. सूर्यदेवांना अर्घ्य देत राही. असा रोज तापून निघत असल्यामुळं माझी पाठ आता रसरशीत झाली होती. याच्या उलट शाळेतल्या सर्व राजपुत्र शिष्यांची स्थिती होती. कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांचा अतिशय आवडता होता पांडुपुत्र अर्जुन. तो एकटाच का लाडका म्हणून युवराज दुर्योधन मुद्दाम दुसरंच काहीतरी कारण काढून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करी. त्याचं पर्यावसन भांडणात होई. आपल्या भावाला छेडल्याबद्दल भीमाला राग येई तो त्याला कधीच आवरत नसे. दात ओठ खाऊन तो मिळेल त्याला झोडपून काढी. द्रोणाचार्यांच्या भीतीनं भांडणाची कागाळी कुणीही त्यांच्यापर्यंत पोचवीत नसत. एकदा तर असं ऐकायला मिळालं की ते सगळे जण मिळून वनविहारासाठी नगराबाहेर गेलेले असताना दुर्योधनानं दुःशासनाच्या मदतीनं भीमाचे हातपाय तो झोपला असताना रानवेलींनी करकचून बांधून त्याला सरळ एका तळ्यात फेकला. परंतु भीमाला काही झालं नाही. त्याला जलदेवतांनी सोडवलं म्हणे. मला तर हे कधीच खरं वाटलं नाही. कारण एकतर भीमाला त्यांनी तसा तळ्यात टाकला असता तर तो कधीच जिवंत राहिला नसता, कारण तळ्यात जलदेवता नसतात. तिथं विशाल जबड्याचे मासे आणि क्रूर मगरी असतात. दुसरं म्हणजे आपल्याला ठार मारण्याचा कट कुणीतरी केलाय हे त्याला तळ्याबाहेर आल्याशिवाय समजलं नसतं. हे काम दुर्योधनाशिवाय दुसऱ्या कोणाचं नाही हे जाणून त्यानं त्याला बाहेर येताच सरळ आपल्या गदेनं ठेचून काढलं असतं. कारण भीमाला राग कधीच आवरत नव्हता. कुणीही सांगितलेलं तत्त्वज्ञान त्यानं मानलं नसतं आणि कुणीही केलेल्या सांत्वनानं त्याचं कधीच समाधान झालं नसतं. राजकुमारांची भांडणं सोडवताना आणि त्यांच्या सामर्थ्याचं तोंड भरून वर्णन करताना सारथ्याच्या यत्किश्चित 2 मुलांकडं लक्ष द्यायला कुणाला सवड असणार. अशी ही 6 वर्ष गेली. एका किशोराचं तरुणात रूपांतर झालं. धाडसाची आणि आव्हान देणारी प्रत्येक गोष्ट आता अंगावर घ्यावी असं वाटू लागलं. तारुण्य, ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन, निसर्गानं मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर, जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग, निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत, मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा, फुललेल्या शरीरभुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा, भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा, विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात ऐटदार घोडा. माणसानं मानानं मिरवायचा काळ, काहीतरी मिळवायचा काळ, शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ, काहीतरी करावं असं खऱ्या अर्थानं वाटणारा
ध्येय वेडा काळ. बालपणातल्या सर्व वस्तूंना हिरवा रंग असतो. तारुण्यातील सर्व वस्तूंना गुलाबी केशरी रंग असतो. क्षितिजाला भिडणाऱ्या आकाशाच्याही पलीकडं तरुणाच्या दृष्टीची झेप जात असते. जे जे गतिमान आणि प्रकाशमान असतं त्याची त्याला सहज सुंदर ओढ असते. जिथं जिथं आणि जे जे अशक्य असेल ते शक्य करण्याची अंगभूत उर्मी त्याच्यात असते. अशक्य हा शब्दच नसतो त्याच्या कोशात. अलीकडं मला माझ्या लहानपणीच्या आणि किशोरावस्थेतील काही गोष्टींचं हसू येई. गंगेला गंगा माता म्हणणारा कर्ण, तिच्या काठी उत्तरीयात शिंपले वेचणारा कर्ण, गरुडासारखा आकाशात जातो म्हणणारा कर्ण, पोरांच्या आग्रहाला मान देऊन राजा म्हणून पाषाणी सिंहासनावर बसणारा कर्ण, आपली कुंडलं कशी चमकतात हे गंगेच्या पाण्यात न्याहाळणारा कर्ण. किती फसवा होता त्यावेळचा आनंद, किती फसव्या होत्या त्यावेळच्या श्रद्धा, किती संदिग्धता, किती अज्ञान. ते सगळं पुसट होत गेलं. काळाच्या टोळानं ते सगळं फस्त केलं. जीवनाच्या रथाचे वेग तारुण्याच्या रथ सारथ्यानं आपल्या हाती घेतले. या रथाला 5 घोडे असतात: सामर्थ्य, महत्वाकांक्षा, निर्भयता, अभिमान आणि औदार्य. जे सामर्थ्यशाली असतं तेच तारुण्य. प्रकाश कधीतरी काळा असतो का? असलं सामर्थ्यशाली तारुण्यच आपल्याबरोबर इतरांचा मान वाढवतं. महत्वाकांक्षा हा तर तरुणाचा स्थायी भाव. मी मोठा होईन, परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन, ही तरुणाच्या उभारीची उर्मी असते. निर्भयता म्हणजे तरुणाच्या जीवन संगीतातला सगळ्यात उंच स्वर. भय हा या स्वराचा फुटलेला चिरका आवाज. चिरका आवाज कुणाला तरी आवडेल का? जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असतं, चिरका आवाज नाही. अभिमान म्हणजे तारुण्याचा आत्मा. ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही, आणि ज्या तरुणात अभिमान नाही तो तरुण नाही. तरुण माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच अभिमान बाळगतो. त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायलाही त्याला तयार व्हावं लागतं. आणि औदार्य म्हणजे तर तरुणाचा अलंकार, आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या संरक्षणासाठी केलेला वापर. आपण जगून इतरांना जगवण्याचं असलेलं साधन. असं असतं हे तारुण्य. जिथं ते असतं तिथं अपमानाची चीड असते. जिथं ते असतं तिथं आपल्या न्याय्य हक्कावर आलेल्या आक्रमणाची भिरूड असते. जिथं ते असतं तिथं ते अन्यायाचे पक्ष निखंदून काढतं. जिथं ते असतं तिथंच खऱ्या अर्थानं विजय असतो, तिथंच प्रकाश असतो. प्रकाश नसेल तर मग अंधकार. अपमानाला कवटाळणारा अंधकार, पराजयाचं विष अमृत म्हणून पचवणारा अंधकार, अन्यायाचं समर्थन करणारा अंधकार. आता अश्वत्थाम्याच्या प्रेमाचं गाढ स्नेहात रूपांतर झालं होतं. सगळ्या हस्तिनापुरात तो एकटाच आता माझ्या जिव्हाळ्याचा मित्र झाला होता. एकदा तो आणि मी गंगेच्या काठावर बसलो होतो. सहज बोलता बोलता तो म्हणाला, कर्णा, तू मला आवडतोस याचं कारण केवळ तुझा स्वभाव नाही, तर तुझं हे सुंदर शरीरही त्याला कारण आहे. इतका सुंदर दिसतो काय मी? हो. तुला याची कल्पनाच नसेल की तू रोज ज्यावेळी स्नान करून भर उन्हातून गंगेवरून येत असतोस तेव्हा सगळे सामाजिक बंधनांचे नियम धाब्यावर बसवून या नगरातल्या स्त्रिया काहीतरी कारण काढून सौंधावरची गवाक्ष उघडतात केवळ तुला पाहण्यासाठी. काय म्हणतोस काय अश्वत्थामा? असं असेल तर मग आजपासून मला गंगेचा मार्ग बदलावा लागेल. हो कर्ण, तुझे वृषभासारखे भरगच्च खांदे, जास्वंदीच्या फुलासारखे लाल गाल, त्यावर तुझ्या कानातल्या कुंडलातून पडणारं तेजाचं निळसर वलय, खड्गाच्या पात्यासारखं सरळ आणि धारदार नाक, धनुष्याच्या दंडासारख्या वक्र आणि रेखीव भुवया, काटेभोवरीच्या फुलासारखे निळेशार डोळे, थाळीसारखं भव्य कमाळ, मानेवरून खांद्यावर रुळणारे महाराजांच्या मुकुटातील सोन्यालाही लाजवतील असे सोनेरी कुरळे दाट केश आणि रथाच्या खांबासारखे शरीराचे पिळदार स्नायू. असं सारं स्वर्गवैभव असल्यावर कुणाला तू आवडणार नाहीस?
अश्वत्थामन, खरं बोललो तर तू रागवणार नाहीस याची खात्री आहे. सांग कर्णा, तुझ्या वडिलांना का नाही यापैकी एकही गोष्ट आवडली रे? या 6 वर्षात त्यांना आणि त्यांच्या लाडक्या अर्जुनाला कर्ण म्हणजे कोण आणि कुठं आहे हे तरी माहीत आहे का? खरं आहे कर्ण, पण तू एकटाच असा नाहीस. शस्त्रविद्या शिकण्याच्या निमित्तानं निषाद पर्वतावरून शेकडो योजनं तुडवत आलेल्या निषादराज हिरण्यधानूच्या पुत्राचं एकलव्याचंही हेच दुःख आहे. तुला तुझं मन मोकळं करायला निदान इथं मी तरी आहे. पण त्या एकलव्याला काय वाटलं असेल माझ्या बाबांच्या विषयी? कल्पनाही करवत नाही. बाबा असे का वागले ते मी कसं सांगू? सगळ्याच पुत्रांना आपल्या पित्याची अंतरंग ओळखता येत नाहीत वसू. त्याचं उत्तर सहज सत्य होतं आणि म्हणूनच ते मला अतिशय आवडलं. मला तरी अधिरथ बाबांच्या मनात काय काय कल्पना आहेत हे कसं सांगता आलं असतं? अश्वत्थाम्यानं करून दिलेल्या एकलव्याच्या आठवणीमुळं एक समदुःखी म्हणून कधीही न पाहिलेल्या एकलव्याबद्दल मला न कळत एक प्रकारचा अननुभूत आदर वाटू लागला.